मित्रांनो, आताच गाडी विजय झालेली आहे. राणा आणि बलमा पनवेल यांचा निंबाळकर सरांचा सर्जा होता. मोठी गाडी ती मारलेली आहे. दादा, सर्वप्रथम आपली ओळख द्या. नमस्कार. आमचा राणाबाई स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर आणि स्वर्गीय भगवान शेठ खानावकर अजूनपर्यंत राहण्याचा मालक कोण होता कोणाला माहीत नव्हता. हे मालक विजय शेठ खानावकर नगरसेवक कधी फ्रंटला येत नाही. आम्ही दोघं पुढे असतो. हे राणाचं ओरिजिनल मालक. दादा, आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि उसाटणा मैदान तुफान असा भरलेला आहे आणि आज मोठमोठ्या गाड्या होत्या आणि आज आपला राणाने विरुद्ध होता निंबाळकर सरांचा सर्जा. आपली गाडी विजय प्राप्त केली. काय बोलायला आज? ती काय ना आपली मैत्रीची. आम्ही नाव फिरवलं रोप शेटवर. आमचा बैल आणि दुंद्र्याच्या चांगा शेटचा बलमा अशी 2 बैलं होती. पण आमचा मास्टर माइंड विशालबाई यांनी रात्रीच सांगलेला या गाडीवर नाव फिरवायचे. त्याला कोण का ना बैल असं तर मी आमचं पहिरेवालं 2-3 त्याच्यात पळतात. त्यानं विचारला का बाबा असं असं तुझा बैल आहे तुझा बैल ना. मग आपला ग्रीन सिग्नल भेटला, नाव फिरवला आणि देवाची कृपेने चांगला गुलाली झाला. दादा, ही नियोजन आधी झालं होतं का इथं आल्यानंतर नाव फिरवला? मग काय बोलता दादा आज? म्हणजे हे उसाटण्याच्या मैदानात या 2 बैलाच्या एकमेकाच्या विरुद्ध धावलेली बैला ती त्यांना म्हणजे माझ्या शेंत्या दुंद्रवाल्यांचे शर्यत सुद्धा झालेले. माझा खेळच हे आज शर्यत करायची उद्या पैरं करायचं आणि म्हणून मैत्रीपूर्व आम्ही खेळतो. आमचा रोकाट पण नसेल बघला तुम्ही कुठं आणि काहीच नसेल बघलं. दादा, आज या दादांच्या दादा नाव काय? खानावकर, विजय शेठ खानावकर. काय वाटतं आज मोठी गाडी झाली आणि मस्त गुलाल घेतला आज आपल्या राणा बैलाने? कसा आनंद आहे दादा? हा आनंद वाटतो मला. आज वडिलांचं नाव करायचं आहे या दृष्टीने एक पाऊल टाकलेलं आहे. बघूया आता ना. आता जेवढ्या काही शर्यती होतात ना, आता मुंबईमध्ये ज्या काही शर्यती होतात त्या मैत्रीपूर्ण होतात. म्हणजे जास्त आपण जल्लोष वगैरे बघत नाही. काय बोलाल त्या मुंबईच्या नियोजनाबद्दल? ना, जल्लोष वगैरे नाहीच पाहिजे. सर्व मैत्रीपूर्वक विषय पाहिजेत ना. सर्व आपण मित्र आहेत ना सर्व. आणि एक ओळख सांगायची राहिली. हे आपले रायगड ठाणा कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून काम बघत आहेत आणि सगळ्या कमिटीला लाख मोलाचं योगदान असते. दादा, हा नाद कसा काय तुम्हाला दादा? हा नाद म्हणजे वडिलांपासून जोपासलेला आहे ना. वडिलांचं नाव आहे ते एक नाव करण्याचं आहे. त्यांच्यासारखं तर करणार नाही, होत नाही. तो करण्याचा प्रयत्न करूया. दादा, हा उसाटण्या मैदानात तुमचा येण्याचा जसा योग झाला, असं तुम्ही बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी घाटावरती सुद्धा जाता कधी? नाही, सर्व आमचं नियोजन बोल विशाल आणि विकास हे सर्व मिळून करतात. हे सांगतील तसं करायचं. दादा, आज कशी धाकधूक होती जेव्हा समोरचा बैल पण त्याच ताकदीचा होता, निंबाळकर सरांचा सर्जा, आणि त्या बैलासोबत आपली शर्यत होती, तर मनात काय अशी धडधड होती? ते आता एवढी मोठी गाडी होती पण आपण नाव फिरवलं, त्याईनं नाव फिरवलं. आम्ही हार जी काही हो त्याच्याशी आम्हाला काहीच गरज नसतं. खेळ केल्याचा पण 1 नंबरचा खेळाचा हा आमचा नियम आहे. हारलो तरी चालेल, जिंकलो तर आनंद असतो. पण आम्ही या समोर कुणी फिरवलं असताना ते हार म्हणून फिरवलं. आम्ही त्याचप्रमाणे फिरवलं. गाडी लागणार ना, ते काही चांगला खेळ झाला तर असं फिरवलं. राणासोबत जो आज पैरा होता बलमा, कुठला बलमा बैल दादा? हे चांगा शेठ उसरगड गुंद्रे यांचा बलमा होता. गाडी पण खूप छान पळाली. मी रात्रीच आमचं म्हणजे 1-2 महिन्यापासून पैऱ्याचा चालू आहे. 1-2 महिन्यापासून, 2-3 दिवस नाही. पण आज योग आला जुळून. बलमा बैलाचा पल कधी बघितला होता की तुम्हाला असं? माझ्या विरुद्ध शर्यत झाले, 2-3 शर्यत झाल्या. अच्छा. आम्ही त्याही पण टाकला, आम्ही पण त्याला टाकला. खेळ केल्यासारखं राहतो. मग हे पहिल्यांदाच पैरा झाला का या दोघांचा? हा, पहिले या सीझनचा पहिला पैरा. मग आज तलापासून गाडी कशी पळाली? आज विशालबाईने सांगलेलं ही गाडी होणार आहे, तू तिच्यावर नाव फिरव. 4-5 नावं होती पण नाव तिच्यावरच फिरव, दुसरा कोणत्यावर नको फिरव. का तर बरेच जण रानाला पैरा द्यायला मागत नव्हतं. काही त्यांचं बैल जमिनी वाचून हवेन गेलेलं होतं, त्यांना पण दिसला राणा पळत होतो. आज जशी गाडी तिथनं सुट्टीवरून ते सुतापर्यंत आपला बैल पल कसा होता त्याचा? खालपासून गाडी पुढे होती आपली आणि देवाचा असाच आशीर्वाद राहून दे. देव आमच्या पाठीशी आहे. दादा, काय बोलाल अजून आपल्या बैलाबद्दल? बैलाबद्दल या माणसाचं गुडलक येत ना, बैल हरत ना. का तर एक बैल गुलाल केला ना तर आम्ही नंबरचाच खेळ खेळतोय. भले साधी गाडीशी हरू पण 1 नंबरचाच गाडीवर नाव फिरू. दादा, आज दादांच्याच नावाने गाडी धावली ना? हा. दादा, कसं वाटलं आज तुमच्या नावाने गाडी धावली आणि 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, या दिवशी आपल्या नावावरती गाडी घेऊन गुलाल मिळवला, कसं वाटतं? खुशी वाटते. हां. स्वर्गीय मनोहर शेठ खानवकर यांचं नाव ठेवायचं आहे. या हिशोबाने एक पाऊल टाकलेलं आहे. आणि आता जसं नियोजन झालं बलमा
आणि राणाचं आता या पुढचं नियोजन कसं असणार? दादाला माहित नव्हता आज कोणता बैल पळणार आहे. दादाला माहितच नव्हता कोणता बैल. तू फक्त अड्ड्याने काय करायचं तो केले आम्ही एवढंच सांगितलं. कसं आणि आम्हाला खंबीर साथ आमचे समीर शेठ भोई यांचा कायम पाठिंबा असतो. आणि काय मी आजपासून ना ज्यांचा बैल मी विकत घेतलेला कन्हैया तवशी माझी पाठीशी ते असतात समीर शेठ भोई. दादा तुमच्यासारखं म्हणजे मैत्रीपूर्ण असावं, म्हणजे ज्या बैलाने आपल्याला हरवलं होतं त्याच बैलासोबत आपण पैरा करून ही गाडी विजय प्राप्त केलं. म्हणजे याच्यात कसं एक मैत्रीपूर्ण राहतं हां. हार असो किंवा जीत असो आपलं नातं त्याच लेवलला ठेवायचं. उद्या जर त्याचा पैरा करायचा असेल तर आपण खुशी होऊन पैरा करू. आणि दादा कधी असं पण होऊ शकतं कधी विरोधात पण पळणार तेव्हा सुद्धा मैत्रीपूर्ण दाखवता येते. काय बोलायला दादा म्हणजे हे याच्यात? बघा, हे म्हणजे आपल्या बालमावाल्या त्यांचं नियोजन हे बघतात विघ्नेश. हा त्यांचा मला फोन आला, दादा असं आमचं बरेच दिवसापासून 3-4 महिन्यापासून कॉन्ट्रॅक्ट चालू होता का आपण गाडी पळू. आपण त्याच्यावर 2दा आमच्या शर्ती झाल्या एकमेकाशी. पण आज आपण त्या गाडीला हरवले. उद्या त्यांच्यातही माझं बैल पळत. मी तुमच्या माध्यमांशी मी कोणाच्याच बरोबर तसं नाही तुम्ही हरवले मी जिंकलो तसला काहीच नाही. खेळाचा प्रेम खेळाचा आहे आणि बिंदास आनंद करायचा. आता आम्ही जिंकलो कुणी धिंगाणे घातले असतं एवढी मोठी गाडी मारते आम्हाला तसला काहीच नाही. गुलाला मी बघितलं दादा एकदम नॉर्मल केलंच ना आपला जास्त हरला तरी मी जर दोऱ्यावर बघितला ना आमची गाडी लागली ना तर दादा जाऊन ना ते थर्ड अंपायर बघायला लागलेली चल ना तर जातो. आम्हाला लय अनुभव आले. गाडी लागली तर लागली नाही तर आपण बघायला पण न जाईल. दादा आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं टॉपचे बैलगाडा मालक असतात जसा बैल असतो तसा टॉपचा बैलगाडा चालक विठ्ठल नाना होता सर्जाचा ड्रायव्हर. तसंच आपल्या गाडीवरती कोण होता आज? माझ्या गाडीवरचे ड्रायव्हर तसा चिंचवलीचा अरुण ड्रायव्हर महाराष्ट्र केसरी आहेत ते पण. आणि अरुणचा असा का मला सांगेल दादा ही गाडी होईल. तसंच बाबूचा पण माझ्यावर पाठिंबा असतो. प्रवीणचा पण असतो. उसाटण्याचा ऋतिकचा असतो. आणि मला अजून एक माणसाची मोठी साथ असते डीएसपीचे आपल्या अविनाश शेठ पवार हे आणि त्यांचे बंधू रवी दादा झाले ते त्यांची सोडणारी संपूर्ण टीम. राणाच्या बरोबर असली शर्यत का ते राणाचंच सोडायला त्यांच्या विरुद्ध पण धावली गेली अड्ड्यात गाडी तरी दोन जण माझं बैल सोडायला राहिले. त्यांची पण साथ मला बलमाचे मालकच नाही हे समजायचं. हां. दादा 2 शब्द बोल ना. आज पनवेलचा राणा आणि आपला बलमा यांचं नियोजन झालं आणि आपण गाडी पैरासोबत सुद्धा केलाय पहिल्यांदा आणि विरोधात सुद्धा गाडी धावली होती. कसं वाटलं आज एकमेव काय नाही जेवढं मैत्रीपूर्ण खेळायचा प्रयत्न करायचा प्रत्येकाने. एक दिवस पैरात पाला तर एक दिवस शेतीत पाला पण प्रेमाने पाला एवढंच सांगितलं. आणि आजची शर्यत एकमेव हॉलिडे असल्या कारणाचे सर्व लोक होते. शेटचा वरला का शेटनी फोन केला अगोदर काय याच्यावर नाव फिरवायचा का शेटला पण 10 मिनिटं फक्त टायमिंग द्या माझ्याकडे. शेटने डबल फोन केला ठीक आहे फिरूया नाव. त्याच्या मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि शेटचं कौतुक करायचं कमी त्यांचा अंदाज भागेला आपला. दादा मी तुला एकच प्रश्न विचारणार आता दादा तर या खेळाडूमध्ये जुने आहेत यांना माहिती आहे कुठे जल्लोष करायचा कुठे काय करायचं कसं वावरायचं. आता तुझा जवान कोण आहे. आता मी बघतो की अजूनसुद्धा काही शर्यती अशा होतात त्याच्यात जल्लोष होतो आणि काही शर्यती असतात ते जल्लोष न करता आपला आनंद व्यक्त करतात. तर तुम्ही काय मेसेज द्याल? मॅसेज काय ना काय यंग पिढीने थोडा आवरून जायला पाहिजे. होतं तेवढं होईल तेवढं खाली केला म्हणजे वरती जाऊ नका हवेत तुम्ही. आणि काही मजा करायची थोडी मजा करा जे काय करायचं घरी करा आणि काय एवढंच सांगू शकतो. आणि जुन्या लोकांचं बघायचं कधी काय आरडाओरडा केलेला आहे कधी एवढे मोठे झाले आज 30-40 बैल प्रत्येकाचे धावले झाले तर काही कधी आरडाओरडा केला. आज एक धावलेला बैल झाला का हा म्हणतो आधा बैल मागतो त्याचा बैल पळतो. तुम्ही मापात राहायचा मापात राहून खेळ खेळायचा बस एवढं सांगतो. आणि खेळ खेळण्याचा ती बघायची बैल आपण खूप छान बोललं दादा. आता आज एक महिना पहिलीच ही गाडी पहिलाच पैरा आणि गुलाल घेतला. याच्या पुढचं नियोजन काय असणार? याच्या पुढचं नियोजन आमची हीच गाडी पळल गुलालातली आणि आमची दुसरी 2 वासरं पळतात. दादाचा अजून वायर आहे माझा बालाजी आणि शिवा आहे आणि एक तेजा यांचं पण नियोजन असं लागतं. ते पण म्हणजे आमची पुढची पिढी ती. दादा वायरचं नाव वायर सुद्धा खूप भारी पडतो. काय आता गेलं शर्यत हां तो पण नाव करणार. आपण पण वायरची मुलाखत घेतली होती मागे आणि हां. खूप छान त्याचा पर आणि एवढ्या कमी वेळात त्यांनी एवढं नाव केलं. काय बोलाल? वायरने पण जसं राणा गाड्या मारतो त्याच लेवलच्या सगळ्या गाड्या अंतरात ठोकलेल्या आहेत. भले रानाच्या सुतात होतात कधी कधी पण वायरला अंतरात देऊन येतात. दादा तुम्हाला या शर्यती जिंकल्याबद्दल अभिनंदन. आणि आमच्याकडनं काही चुकीचे शब्द निघाले तर क्षमा असावी. आणि दादांचं खूप भारी मॅसेज आहे की
की शर्यत जिंका, जल्लोष आपल्या आनंदाप्रमाणेच करा, जेणेकरून समोरच्याला आपल्यापासून त्रास होणार नाही. हा खूप छान मेसेज दादाने दिले. आणि आज दादा तुमच्या नावाने गाडी धावली आणि विजयाचा गुलाल घेतला. तुम्हाला सुद्धा अभिनंदन. अभिनंदन आणि तुमच्या टायनला सुद्धा अभिनंदन. एकमेकाच्या 1 मेचा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. चला.